हॅलो नमस्कार, मी मुकेश जाधव, कॉमेडी किंग. रसिकांच्या गळ्यातला ताईत आणि रंगभूमीला पडलेलं एक बारीकसं कोवळं स्वप्न. अरे पंच नाही हा, खरं ते सांगतोय मी. अरे आज लाखो करोडो माझे फॅन्स माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आज दिवस पण तसा स्पेशल आहे. ॲक्च्युली काय ना, आज माझा वाढदिवस आहे. येस येस, लाखो करोडो लोकांचे मला मेसेजेस येत आहेत, पण काय प्रत्येकाला रिप्लाय करणं आहे ना शक्य होत नाही. म्हणून मी ठरवलं आहे आज मी केसबुक लाईव्ह जाणार आहे आणि माझ्या फॅन्स बरोबर मी डायरेक्टली इंटरॅक्ट करणार आहे. पण माझा लॅपटॉप कुठे आहे? अगे ऐकलंस का, माझा लॅपटॉप कुठे आहे? आव ते कोबी चिरायला घेतलाय. अगं तू वेडी आहेस का? तू लॅपटॉपवर कोबी काय चिरतेस? अहो मी नेहमी असंच करते. तसं पण तुम्ही लॅपटॉपचा कुठे वापर करताय, म्हटलं आपण तरी करावा. अगं तू पटकन लॅपटॉप देसाल, मला लाईव्ह जायचंय. ते हे बघा, अजून अर्धा तास तरी लॅपटॉप मिळणार नाही. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. जाऊ दे, तुझ्याशी वाद घालण्यात काय पॉइंटच नाही. मी डायरेक्ट आहे ना मोबाईलवरच लाईव्ह जातो. मोबाईल लाईव्ह कसं हे होत आहे का चालू? लोक कोणी आहे का रे? हाय हॅलो हाय फ्रेंड्स, हाय मी तुमचा सुपरस्टार मुकेश जाधव. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी आज केसबुक लाईव्ह येणार आहे आणि त्या पद्धतीनं मी ते केसबुक लाईव्ह आलेलो आहे. तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव नुसता होतोच आहे माझ्यावरती. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमच्या. ही काय हा तुमची अंडरवेअर हा अशी कुठे पण पडलेली असते? तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय वापरलेली अंडरवेअर वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकत जा म्हणून. काय कसं दिसतं ते? हा सांगितलं ना, ही अंडरवेअर हे बनियन हे असं इथे ठेवायचं असतं का? हळू ना, तुला कळतंय का? अगं मी लाईव्ह आहे इथे, लाईव्ह. मग मी काय मेले? तू तसं नाही ग, मी इथे केसबुक लाईव्ह आहे. माझे सगळे फॅन्स बघतायत मला आणि तू काय चाललंय तुझं? तू गप्पा बस ना, तू जाग बाजूला हो. सॉरी फ्रेंड्स, ऍक्च्युली आमची मोलकरीण आहे ती. काय बोलला? मी मोलकरीण? नाही, लाख मोलाची बायको आहे माझी ती. ती अशीच विनोद. ही अंडरवेअर इथे ठेवायची जागा आहे का? काय हे बघा किती ही 4 भोक पडली त्याला. कसं दिसतं ते? असं ठेवायचं असतं काय ते? नो फॅन्स, हॅलो हाय. अगं तू आता काय भोकांवरती पत्रकार परिषद घेणार आहेस का? जरा गप्पा बस ना तू जा बाई, इथून जा तू इथून. घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. या दाखवा. नको ना दाखवू. शांत बस तिकडे. सॉरी फ्रेंड्स. वल माझी बायको खूप विनोदी आहे ती. जसे तुम्ही फॅन्स माझ्यावर प्रेम करता तसा मी फोन वाचतोय तुझा, तसा मीही तुमच्यावर प्रेम करतो. आणि ह्या प्रेमापोटी जो मी आज आहे, या स्तरावर गेलेलो आहे, तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी. आणि ह्या बोल ग. मी बरी आहे, तू कशी आहेस? हे ना हे काय हे आहे तिथे? हो अगं आज 13 यांचं. अगं ते नाही, joking. 13 तारीख आहे ना, हा वाढदिवस नाही का यांचा? आहेत घरी. हा ते काय ते केसबुक लाईव्ह का काय ते चाललंय. रिकाम टेकडेपणाची लक्षणं. दुसरं काय? हे इकडे रिकाम टेकडे आणि समोरचे 5-50 रिकाम टेकडे बोलतात एकमेकांची काहीतरी. तू जाणं तिकडे कशाला बोलते? मी बोलतोय ना, सगळं ऐकू जात आहे लोकांना. अगं रिकाम टेकडे म्हणजे कुठं काय काम आहे? 4-5 दिवस घरीच तर बसलेत. हो काय नाही. अगं नाही, आता आपलंच गोड नाते गंगेत, त्याला काय करणार ना. नाही एक नाटक कसं चालू आहे, मी गेलो होते ना बघायला, पण नाही ग काही मजा नाही. नाही म्हणजे नाही जमत. तर शिक्षण पण नाही ना, दुसरं काही करू पण शकत नाही. हाय फ्रेंड्स, जोकिंग. तुम्हाला सांगितलं होतं माझी बायको फारच अगं तू गप्प बसला, काय शिक्षण काढते? अगं तुला म्हटलं ना काम नाही म्हटलं तर परडे कुठून येणार? परडे तसं नाही म्हणायला 1000 रुपये देतात, पण तुला सांगते 900चा चेक येतो ग. मला वाटतं ऍक्टिंग बरी करते म्हणून 100 रुपये कापून घेतात त्यांचे. TDS असतो तो कापून घेतात. ऍक्टिंग जमली नाही की त्याला तेच म्हणतात. तू गप्प बस, शांत बस, आधी सांगून ठेवता. पण डोकं फिरू नको.
हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू ऑल? तू गप्पा आता बसा. काय सांगू, असे दिवस काढते ना घरात माझं मला माहिती. अगं, हो नाही नाही म्हणजे कुठलं काम क्लिकच नाही ना झालं, आणि असं वेगळं काही करण्याची उर्मीच नाही. कसं काय जमणार? आता काम नाही, घरात पैसा नाही, तरी पण काय ते सेलिब्रिटी म्हणून मिरवतायत आणि काय ते केसबुक लाईव्ह करतायत. अरे गप्पा बस ना, काय चाललंय तुझं? कोणाशी बोलतेस एवढा वेळ? सुलू आहे, सुलू माझी मैत्रीण. हा मग जरा सुलू बोल. हा ऐकलंस ना, हे सुलू सुलू हे असले विनोद करतात, कोण देणार आहे यांना काम? हे असं चालू असल्यावर. तू जरा गप्प बसा आता. अजिबात एक तोंडातून शब्द काढलास ना लक्षात ठेव. हॅलो सुलू, हा नंतर करते ग फोन. ते जरा चिडलेत. नाही ग, काम नाही ना, फ्रस्ट्रेशन येत. अरे फ्रस्ट्रेशन नाही आहे. कसलं आलंय फ्रस्ट्रेशन? तू गप्प बस ना. आता अरे माझे हाय फ्रेंड्स, हॅलो. माझी बायको फारच विनोदी स्वभावाची आहे. तुम्ही आता बघ, मी कशी समजूतदार आहे ना, ते फ्रस्ट्रेशन मलाच जरा समजून घ्यावं लागेल. आता काय ग, आपली बाईची जात, हॅलो. चूल मूल रांदा वाडा उष्टी खरकटी. अरे बस ना तिथे. बस खाली. ठेवते ग, ठेवते, जाऊ दे. ठेवते म्हणते तू. सॉरी फ्रेंड्स, तुम्हाला कळत असेल माझ्या बायकोचा स्वभाव. रांधा वाडा उष्टी काढा. वेल माझ्या नवीन फिल्मचा डायलॉग आहे हा, रांधा वाडा. एनिवेज हरकत नाही. नमस्कार वर्षाजी, नमस्कार. काय म्हणताय? अच्छा, वर्षाजी विचारतात किती वर्षाचे झालात. वेल मी 33 वर्षाचा झालोय, पण वाटत नसेल ना. आल मेंटेन माय सेल्फ. या नमस्कार नमस्कार. अरे Oh, हां, थँक्यू हे घे, थँक्यू. हे घे. अगं काय हे? अगं मी बोलतोय, मटार कसले देतेस? अहो सोला ना पटकन मटार, असं काय करताय? अगं- घरात किती कामं पडली आहेत, अजून सगळं आवरायचं. आज कामवाली बाई पण येणार नाही. पटकन सोलून द्या मटार, दूध गरम करत ठेवा. अगं मी माझ्या फॅन्स बरोबर बोलतोय आणि त्यांच्या समोर मटार सोडणार कसं दिसेल ते? कसं दिसेल म्हणजे? हे बघा, एक काम करा, तुम्ही असं बोलता बोलता ना असं खाली धरून ते सोला. कुठे कळतंय हाय हॅलो कसं काय बरं आहे ना, थँक्यू असं करायचं. आता मला सांगा, तुम्ही खाली पॅन्ट घातली नाही, नुसतं टॉवेल गुंडाळलंय, दिसतंय का लोकांना? नाही ना. ते- गप्प बसणं, बोलू नको, कळेल एवढंच. शांत राहा. आधी ते टॉवेल काढा. टॉवेल काढा टॉवेल. अगं नको, ऐक. उठा आधी. टॉवेल नको. द्या. अगं काय? अगं तू काय वेडी आहेस का? टॉवेल कशाला काढला? शिबाई कसला कुपट मेला वास मारतोय. काय झालं? 15 दिवस झाले टॉवेल धुतलं नाही. काय हो, कसली दळभद्री लक्षण आहे तुमची? अगं- छी. अगं हा? असं करतात हा? काय? अहो चांगला वाढदिवस आहे, जरा टापटीप होऊन जरा बसावं, पण नाही, अजून तोंडाला पाणी नाही. बसा आता. हाय फ्रेंड्स. अरे वा क्या बात है. पत्रकार हेमंत साप्ते साहेब, नमस्कार नमस्कार, धन्यवाद. अहो नुसते लाईव्ह काय येत आहे, कधीतरी आमचा पण इंटरव्ह्यू छापा की. काय? मी फक्त गॉसिप कॉर्नर चालवतो. अहो मग ठीक आहे ना. अहो, आमचं पण गॉसिप छापा की कधीतरी. हे काय? तुमचं आणि तुमच्या बायकोमध्ये काही बेबनाव चालू आहे का? अहो नाही अहो असं काही नाही हो. मी आणि माझी बायको म्हणजे एकदम प्रेमाने राहतो. वी आर व्हेरी फन लव्हिंग कपल. येस. नमस्कार संपदाजी. काय म्हणताय? वा छान. तुमच्या बायकोला भेटता येईल का? हो नाही, तिला नाही भेटता येणार. ऍक्च्युली ती फारच लाजरी बुजरी आहे ना. ती अजिबात येत नाही समोर, आणि मीडिया समोर तर नाहीच नाही. सोशल मीडिया का वगैरे ती नाही भेटता येणार? नाही. हा? सांगा. अहो येईल की भेटता येईल. बोला बोला. कशाला? हा. ऐक ना, नको. बोला, काय म्हणताय? काय म्हणताय म्हणजे हे बघ, इथे बघायचं आणि मग बोलायचं. नमस्कार. हा, आणि आता दिसते मी इथे त्यांना? दिसते आता इथे नमस्कार. येतील ना ते प्रश्न वाचायचा. हा. अगं बाई, मनीषा मोरे टायपिंग. होय टायपिंग केलंय ना मी. 9वीत असताना क्लास लावला होता. इंग्लिश मराठी सगळं येतं. अगं ये. हाय फ्रेंड्स, तुम्हाला कळलीच असेल तिची विनोद बुद्धी. टायपिंग नाही ग, ते आता टाईप करतायत, मग कोणीतरी ते बोलेल ते असं असतं ते. तुम्हाला ह्या कोण आता? हा लीनाजी बोला, काय म्हणताय? मला तुम्हाला तुमच्या बायकोला प्रश्न विचारायचा आहे. बघा, आता तुमचे फॅन माझे पण फॅन झाले. काय? ओ बोला विचारा. काय म्हणतायत? तुमचं लग्न एका कर्तृत्ववान पुरुषाशी झालंय, कसं वाटतंय? अहो कसं वाटणार काय? अहो माझ्याशी लग्न झालंय म्हणजे आनंदीच असणार ना ती. आम्ही कसल्या छान. डोंबल्याचं कर्तृत्ववान? अहो 3 वर्ष झाली लग्नाला. किती? 3 वर्ष. उपास तपास 3 केले, वर्ष. सगळीकडे देवदेवस्की केली, पण घरात अजून पाळणा हल्ला नाही हो. अगं हे नाही. आता मला सगळं टॅलेंट नको का माणसात? हा? नुसतं प्रयत्न. जोकिंग सर. तुम्हाला कळतंय ना किती विनोद बुद्धी आहे तिच्यात. ह्युमर असा भरलेला आहे. काय चाललंय तुझं? काय बोलतेस त्यांच्याशी? गप्प बसा. उगाच नाही
लहानपणी सगळे तुम्हाला पादरा पादरा म्हणून चिडवायचे. नाही नाही आदराने म्हणायचे मला आदराने. काय चाललंय तुम्हाला? शांत बस. कशाला लोकांसमोर इज्जत काढतेस माझी? हे बघा, पुढे काहीतरी लिहून आलंय. हा वाचा. पितळे. नमस्कार नमस्कार पितळे साहेब नमस्कार. काय म्हणतायत? तुमची बायको दिसायला खूप सुंदर आहे. हो थँक्यू. तुम्ही लग्नाला खूप घाई केली असं नाही का वाटत? जरा आणखी थांबला असतात तर तुम्हाला चांगला नवरा भेटला असता. हे आता अति होतंय अति माझ्या होतंय. मनातलं बोलले. काय मनातलं बोले? तू निघ इथून. अगं माझे फॅन आहेत ते, तू कशाला मध्ये लुडबुड करते? तू जा इथून जा. हे असं असतं तुमचं. बायकोचं कौतुक ना जरा म्हणून सहन होत नाही. मी इथे मरते आणि तुम्ही आपल्या सेलिब्रिटी म्हणून मिरवता. हा? ऐका बघ मी काय म्हणतो तुम्हाला सांगते, त्यांना नको सांगू. कधी चांगली साडी नेसली तर जरा म्हणून कौतुक नाही. Joking. पण तितक्यात कोणी व्हॉट्सअपवरचा डीपी ठेवला किंवा कोणी रिक्वेस्ट पाठवली की असे आदर्शासारखे जाऊन एक्सेप्ट करतात. तुम्हाला सांगते, छळ मांडला या जाधवानी माझा खूप छळ वाढला. अरे गप्प बस नाही भावाने. अरे कशाला लोकांसमोर माझी इज्जत काढतेस? तू जा आणि तुझी कामं कर तिकडे. तू ऐकले ना तू मुस्काट फोडून ठेवी सांगू नका. बघितलं काय असं करतात? मुस्काट फोडून ठेवीन म्हणतात. नाही अजिबात नाही. हे काय? नमस्कार पुरुषोत्तम साहेब काय म्हणताय? काय मुकेशजी तुम्ही स्क्रीनवर एवढ्या चांगल्या चांगल्या भूमिका करता, मग प्रत्यक्ष आयुष्यात बायकोला का छळता? नाही अहो मी अजिबात छळत नाही. मी उलट खूप प्रेम करतो तिच्यावरती. काय हे काय? अहो तुम्ही जर बायकोला एवढा त्रास देता म्हटल्यावर आम्हाला तुमची लाज वाटते. नाही हो मी अजिबात त्रास देत नाही. मी उलट खूप प्रेमाने वागतो. नाही अजिबात नाही. काय ए मुक्या तू तर भेटस बायकोला त्रास देतोस काय? नाही तुझं मुस्काट फोडलं तर लक्षात ठेव. अगं लोक पेसाटले तिकडे. हो हे बघ खाली लिहिलंय. हो मिसेस जाधव आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही कोर्टात जाऊन केस करा. मी वकील आहे. मी तुम्हाला सपोर्ट करेन. मुकेश जाधव हाय. हे काय? हॅशटॅग निषेध, हॅशटॅग मुकेश जाधव, हॅशटॅग डोमेस्टिक व्हायलन्स. अगं हॅशटॅग वर काय टाकतात हे? जाधव अरे एक हेड वर आले माझ्या.